हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व मानले जाते. यावर्षी मौनी अमावस्या शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी आहे. मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग, बुधादित्य योग यांच्या मिलनाने एक मोठा योगायोग घडत आहे. त्यामुळे मौनी अमावस्येचा दिवस आणखीन खास झाला आहे. मौनी अमावस्येला हा महासंयोग पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ आहे. मौनी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी स्नान, दान, जप, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादींचा विशेष लाभ होतो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला, म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती मुनी शब्दांपासून झाली असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृताचे बनते. या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात. शास्त्रानुसार मनाचा कारक चंद्रदेव आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते. यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने शुभफळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांना कोणालाही पवित्र नदीत स्नान करता येत नाही, त्यांनी घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केले तरी चालते. मौनी अमावस्येच्या दिवशी पूजेसोबत स्नान केल्यानेही हजारो पटीने अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. वैदिक शास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत सूर्य आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो. म्हणून जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. यामुळे या दिवशी दान केल्याने अधिक पटीने लाभ होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही, त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असे केल्याने शुभफल प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. मौनी अमावस्येला स्नान केल्यानंतर तीळ, तिळाचे लाडू, तिळाचे तेल, आवळा, कपडे इत्यादी दान करावे. या दिवशी गरीब, साधू, महात्मा आणि ब्राह्मण यांना अन्नदान करावे आणि त्यांना लोकरीचे कपडे जसे ब्लँकेट इत्यादी दान करावे. या दिवशी गुळात काळे तीळ मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून दान करावे. या दिवशी स्नान आणि दान इत्यादी व्यतिरिक्त पितृश्राद्ध देखील केले जाते.